नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय बीकेपी मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, हिंदू धर्मामध्ये गायीला पवित्र मानलं जातं. गायी ही सर्वोच्च स्थानी आहे. तिला आई म्हटलं जातं, मा म्हटलं जातं हिंदू धर्मामध्ये. आता त्यातच अजून एका प्राण्याची भर पडली. हिंदू धर्माला आता असा आदेश आलेला आहे की डुक्कर सुद्धा पाळा. आता डुक्कर म्हणजे डुकराला वराह अवतार मानलं जातं. त्याची कारण सुद्धा तशी आहेत की बाबा हिंदू धर्मात डुकराला, विशेषतः जंगली डुकराला, म्हणजे विष्णूचा वराह अवतार मानलं जाते आणि जो पृथ्वीला वाचवण्यासाठी धारण केला होता असंही म्हटलं जातंय. तर डुक्कर पाळणे किंवा त्याचे मांस खाणे कितपत महत्वाचं आहे किंवा गायीला पवित्र का मानलं गेलेलं आहे. आता हे नवीनच आलंय की म्हणजे डुक्कर पाळा आणि हिंदू धर्म वाचवा. हे असं नवनवीन कल्पना, कोणी जात आणि धर्मावरती हा देश विखुरलेला आहे. आपल्याकडं जात धर्म याच भयान वास्तव झालंय. म्हणजे देशामध्ये विकास बाजूला पडलेला आहे. जो पाण्यामध्ये दुधाचा टँकर वतला जातो, म्हणजे अंधश्रद्धा एवढी मोठ्या प्रमाणामध्ये फोफवलेली आहे की त्या अंधश्रद्धेमध्ये नेमकं कोण काय करतोय हेच कळत नाही कोणाला. म्हणजे पाण्यामध्ये 11,000 लिटरचा दुधाचा टँकर अक्षरशः ओतला गेला. पाण्यामध्ये दूध ओतलं जातं. नारळाचं पाणी हे पिण्यासाठी उपयुक्त असतं, परंतु ते गटरीमध्ये वाहिलं जातं. अन्नदान टाकून दिलं जातं. म्हणजे जे माणसाला खायला लागते त्या वस्तू, म्हणजे जसं की आपण बाबा तांदूळ आहे, लग्नामध्ये तांदूळ टाकला जातो. 1000 टन तांदूळ हा रोज लग्नांमध्ये फेकून दिला जातो की तो खाण्यासाठी हवा आहे. म्हणजे एक वेळचं जेवण मिळत नाही अशी उपाशी राहणारी लोकांची संख्या लाखावरती आहे देशामध्ये. आणि त्याच देशामध्ये दूध पाण्यामध्ये टाकून दिलं जातं. तांदूळ रस्त्यावरती, अंगणामध्ये, लग्न कार्यालयामध्ये टाकून दिला जातो. अशा विविध परंपरा आहेत त्या हिंदू धर्माच्या की त्या परंपरा खरंच लोकहिताच्या आहेत. त्या आता डुक्कर पाळा आणि हिंदू धर्म वाचवा. आता लोकांनी डुक्कर पाळायला सुरुवात केलेली आहे. तर चला, खरं सत्य काय आहे, डुक्कर पाळणं म्हणजे काय, गाई माताला पवित्र का म्हटलं जातंय, हिंदू धर्मामध्ये तांदूळच का टाकला जातो, फुलं का टाकली जात नाहीत, दूध पाण्यात का टाकलं जातं. तर याच विषयाच्या चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. हिंदू धर्मामधल्या अनेक नीती, परंपरा, रिवाज, अनुष्ठरूढी ह्या जवळपास अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या आहेत. आजवर जेवढी आपण प्रकरणं पाहिली, म्हणजे हिंदू धर्मामध्ये जे साधू संत, लोकांना ज्ञान देणारे लोक, उपदेश करणारी लोक, ही आपण कधी काळी पूर्वी जमान्यामध्ये पाहिली होती. परंतु आता हिंदू धर्माच्या नावावरती एवढं पाखंड माजलेलं आहे की गाव गणेश बाबा आपल्याला दिसतो आणि बुवा तिथं बाया, अशी सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये बुवाबाजी करणारे लाखावरती लोक आहेत. 150 कोटीच्या देशामध्ये 2-4 कोटी तरी महाराज तयार झालेले आहेत. प्रत्येक गावगणेश बाबा तयार झालेला आहे, त्याचा मठ तयार झालेला आहे. त्या मठामध्ये महिलांची अधिक संख्या असते आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली त्या महिलांचं लैंगिक शोषण केलं जातं. त्या महिलांना अंधश्रद्धेच्या नावाखाली किंवा तुम्हाला हे तुम्ही जर नाही केलं कटुकार्य तर तुम्हाला असा त्रास होईल, तसा त्रास होईल, अशा अनिष्ट परंपरा पिढ्या सांगितल्या जातात. आणि ह्या अशा गोष्टींना घाबरून लोक सुद्धा त्या अंधश्रद्धेला बळी पडतात. आता सरकारची भूमिका, सरकारनं लोकांना अंधश्रद्धेतून बाहेर काढलं पाहिजे, परंतु सरकारच जाणीवपूर्वक लोकांना मताच्या राजकारणासाठी अंधश्रद्धेमध्ये ढकलते. जर लोक जास्तीत जास्त अंधश्रद्धेच्या आहारी गेली तरच आपल्याला मतदान मिळेल, असा काही पक्षांचा छुपा अजेंडा असतो. त्यात काँग्रेस बी मागं नाही, भाजप मागं नाही देश पातळीचे. म्हणजे देशामध्ये जेवढे पक्ष आहेत
हे सगळे पक्ष एकसारखे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मुसलमानावरती हिंदू समाज प्रहार करतो, बोलतो, अन्याय अत्याचार करतो, किंवा बौद्ध समाजावरती करतो, दलित समाजावरती करतो, ख्रिश्चनांवरती करतो. ह्या अनेक घटना आपण बघितलेल्या आहेत. काँग्रेस पक्ष दलित, मुस्लिम, ख्रिश्चन या लोकांची बाजू घेतो. तो सांगतो की आमची लोक आहेत ती, परंतु त्यांच्यासाठी तो भांडत नाही. जेवढा द्वेष लोक करतील तेवढं ते मतदार आपल्या बाजूने येतील, असं एक राजकीय त्याच्यातलं गणित आहे. आता या सगळ्या गोष्टींमध्ये आपण काल परवा बघितलं की एका नदीमध्ये अक्षरशः तो 12,000 लिटरचा टँकर होता का मोठा टँकर होता, तो 18,000 लिटरचा. 18,000 लिटर दूध, किंवा तो 12,000 लिटरचा असू शकतो. 12,000 लिटरचा दुधाचा टँकर अक्षरशः अंधश्रद्धेपोटी तो नदीमध्ये सोडून दिला. आता त्या नदीमधले मासे सुद्धा मरून गेले असतील या सगळ्या कारणामुळे. आता देव प्रसन्न होतो किंवा समाधान लागतं, अशा गोष्टींमुळे हे सगळं अंधश्रद्धेचं कर्मकांड सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघितलं की अशोक खरात सारखा बोंधूबाबा, असे बोंधूबाबा पावला पावली तयार झालेले आहेत, भविष्य सांगणारे, देवदेवतांचं बघणारे. हे सगळी थोतांडगिरी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. आध्यात्मिका हा एक वेगळा विषय आहे. खरं काम करणारी सुद्धा अनेक लोक आहेत, पैसे घेऊन प्रबोधन करणारी सुद्धा अनेक लोक आहेत. म्हणजे 2-2 लाख, 5-5 लाख, 10-10 लाख, एका महाराजाची 25-25 लाख रुपये फी आहे. त्यांना असं सांगितलं जातं की तो महाराज जर आपल्या गावाला आला किंवा आपल्या घरी आला तर आपल्या घराचं जे काय अनिष्ट, म्हणजे घरात जे काय साया आहे, भूत प्रेत काय कोणी केलेलं, हे सगळं निघून जातं. अरे एवढं जर त्या महाराजाचं दैवत असतं तर त्याला पाकिस्तानच्या बॉर्डरवर नसता का नेऊन ठेवला, म्हणजे तिथं पाकिस्तानच्या सैन्याला मारून टाकला असतं त्यांनी. परंतु असं काही नाही, हे थोतांडगिरी आहे सगळी. आणि या थोतांडगिरीतून दूध, हजारो लिटर दूध हे पाण्यामध्ये वायपट घालवलं. त्याचबरोबर आता बघा हिंदू धर्मामध्ये नवीन फरमान आलंय, सुवर पाळा म्हणजे डुक्कर पाळा. हे हिंदू धर्मामध्ये डुकराला विशेष महत्व आहे. वराह म्हटलं जातं, वराह विष्णूचा अवतार आहे म्हटलं जातं. आणि हे सगळे अवतार फक्त भारतातच आहे. तो अवतार पाकिस्तानात नाही, नेपाळमध्ये नाही, चीनमध्ये नाही, अमेरिकेला, जपान, जर्मन, ऑस्ट्रेलिया हे जे बलाढ्य देश आहेत, इराक, इकडं अजिबात कुठल्या देवाचा अवतार नाही. तो फक्त आपल्या भारतातच आहे. हे सगळे जे देव आहेत हे फक्त आणि फक्त आपल्या भारतातच आहेत. म्हणजे देशाची फाळणी झाली, 33 कोटी आपण देव म्हणतो, परंतु ते सगळेचे सगळे देव आपल्याच देशामध्ये राहिले. 33 कोटीच्या 33 कोटी. देशाची फाळणी झाल्यानंतर काय नेपाळला गेले नाही, कोणी श्रीलंकेला गेलं नाही, कोणी पाकिस्तानला गेलं नाही, कोणी भूतान, म्यानमार, बांगलादेश या कुठल्याच देशामध्ये गेले नाही. ते फक्त भारतातच राहिले 33 कोटी देव. अजून पण 33 कोटी देव भारतातच आहेत. तर हिंदू धर्मामध्ये आता हे नवीन फरमान आहे. विष्णूचा अवतार म्हटलं जातं वराहाला. वराह म्हणजे विष्णूने अवतार घेतला वराहाचा, आणि तो अवतार घेतला पृथ्वीला वाचवण्यासाठी. म्हणजे ही जी सगळी पृथ्वी आहे, भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जे काय 200, 250, 300 देश आहेत, ह्या सगळ्या देशांना वाचवण्यासाठी विष्णूनं वराहाचा अवतार घेतला. आणि ह्या सगळ्या पृथ्वीला त्या विष्णूचा अवतार घेऊन वराहानं वाचवलं असं संबोधलं जाते. आता त्या अमेरिकेला वराह नाही, पाकिस्तानला नाही, कुठल्याच देशाला वराह देव आपल्याला दिसणार नाही, किंवा कुठला देवच दिसणार नाही इतर कुठला. मनुष्य हाच देव आहे, मनुष्य हाच प्राणी असं संबोधलं जातं. आणि जगामध्ये जेवढे प्राणी आहेत त्या सगळ्या प्राण्यांमध्ये माणूसच असा एक प्राणी आहे की तो संपत्ती वाढवतो, इतरांवरती अन्याय अत्याचार करतो. माणूसच असा एक आहे या पृथ्वी तलावरती की तो संपत्तीच्या हवेसा पोटी, लालसेपोटी काही करतो. इतर प्राणी कुठलाही आपल्याला संपत्ती वाढवताना दिसणार नाही किंवा काय करताना दिसणार नाही. फक्त माणूसच असा दिसणार आपल्याला. तर आता डुक्कर पाळणे किंवा त्याचे मांस खाणे हे गायीप्रमाणे पवित्र मानले जात नाही. म्हणजे गाय जशी पवित्र आहे असंच वराहाला सुद्धा पवित्र मानलं जाते. आता त्याचं सुद्धा मांस खायचं नाही असं काहीच आता हिंदू धर्माच्या परंपरेनुसार आता आपल्याला दिसतंय. म्हणजे गायीची जशी आपण कत्तल करून देत नाही, असंच आता वराहाची सुद्धा कत्तल करायची नाही.
म्हणजे असं हिंदू धर्मामध्ये आता हे ठरलेलं आहे, म्हणजे गायीचं मांस खाण्यास जशी मनाई आहे असंच आता वराहचं सुद्धा मांस खाण्याला हिंदू धर्मामध्ये मनाई आहे. म्हणजे अजिबात खायचं नाही गायीचं मांस, गायीचं मांस पण खायचं नाही आणि वराहाचं मांस सुद्धा खायचं नाही. म्हणजे आता त्याला पवित्र मानलं जाणार आहे डुकराला सुद्धा. तर माझ्याकडे काही व्हिडिओ आहेत, आता डुकर पाळायला सुरुवात केली लोकांनी. लोक काय म्हणतात, आपण गाय पाळतोय, म्हैस पाळतोय, बैल पाळतोय, मग आता वराह एखादं दुसरं आपण घरात पाळलं तर काय हरकत नाही. तर आता फ्लॅट मध्ये आता लोकांनी काय केलं की प्रत्येकानं आपापल्या घरामध्ये एक एक सुवर पाळायला आता सुरुवात केलेली आहे. तर हा व्हिडिओ बघा. आता हे काय प्रकार आपण म्हणलं पाहिजे. आता फार हे डुकराचे मुके घ्यायला लागलेले आहेत. आता हा व्हिडिओ एका हिंदू धर्माच्या माणसानंच बनवलेला आहे की बाबा हे बघा हे काय, म्हणजे हे किती खालच्या पातळीवरती आपण गेलोय त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे हिंदू धर्मातल्या ज्या अनिष्ट परंपरा रूढी हे जे आपण म्हणतो बघा, सर्वाधिक बलात्कार हे हिंदू धर्मातले जे साधू संत मंत पाखंडी बुवा जे आहेत यांच्याकडूनच केले जात आहेत. म्हणजे जे आपण जे म्हणतोय की आपण 21व्या शतकामध्ये आहे, आपल्याला देशामध्ये जगामध्ये सगळ्यात पुढे जायचंय, परंतु आपण जर अशा गोष्टी जर करत राहिलो, अनिष्ट परंपरा रूढी पाळत राहिलो तर आपण कसं पुढे जाणार आहे. आता भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे म्हणून हे आपल्याला असे वेगवेगळे फंडे राजकारणासाठी मतदानासाठी वापरायला सुरुवात केली. आता ते वराहाची जयंती सुद्धा सुरू झालेली आहे. म्हणजे जो हिंदू धर्म आहे, सनातन धर्म आहे, हे सगळे आता वराहाची जयंती साजरी करायला लागलेले आहेत. तो विष्णूचा अवतारच आहे म्हटलं जातंय. म्हणजे आता डुकरांना सुद्धा चांगले दिवस आलेत. रस्त्याला जे फिरणारी सगळीचे सगळे आहे ती त्या प्रत्येकानं आपण धरून नेऊन घरी पाळले पाहिजे. ते आता ते असा एक फरमानच म्हणायचा हा आपल्याला आता मिळालेला आहे. आणि अशा फरमानामुळं खरं पाहता देशाची वाट लागून चालली हे मात्र काय कोणाला कळायला तयार नाही. डुकरं पाळतील, काही पाळतील, हे राजकारणी लोक राजकारणासाठी काय करतील त्याचा नियम नाही. म्हणजे राजकारण एवढं गलिच्छ आणि एवढं घाण झालंय की यामध्ये हिंदू असेल, मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, बौद्ध असेल, या देशामध्ये राहणाऱ्या सगळ्या जाती धर्माची लोक अक्षरशः फरफाळून गेलेले आहेत. मग राजकारणी लोक डुकराची जयंती साजरी करायला लावतील, बैलाची लावतील, गायीची लावतील, कशाची बी जयंती साजरी करायला लावतील. हे या सगळ्या अशा गोष्टींमधून दिसतंय मित्रांनो आपल्याला. तर मित्रमैत्रिणींनो आता आज एवढंच थांबतो इथं. आता माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समीर राव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.